शांतता. नमस्कार. चला, आज आपण एका वेगळ्याच सफरीवर जाऊया, संगणकाच्या इतिहासात. हे समजून घेऊया की आज आपल्या हातात असलेली ही शक्तिशाली, गरजेनुसार बदलता येणारी मशीन्स ती खरं तर कशी बनली. चला तर मग सुरू करूया. तुम्ही कधी जुना कम्प्युटर उघडून पाहिला आहे का? आतमध्ये ते जे वेगवेगळे स्लॉट्स दिसतात, त्याचा कधी विचार केला आहे का की ते नेमके कशासाठी असतात? आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ॲड ऑन कार्ड्स म्हणजे काय ते समजून घेऊ. मग PCI नावाच्या एका वर्कहॉर्सबद्दल बोलू. त्यानंतर ग्राफिक्ससाठी बनवलेल्या AGP नावाच्या सुपरफास्ट लेनबद्दल जाणून घेऊ. मग काही खास कार्ड्स आणि त्यांच्यामुळे मिळणाऱ्या नवीन शक्तींबद्दल बोलू आणि शेवटी सर्वांच्या परिचयाच्या USB बद्दल चर्चा करू. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. हे ॲड ऑन कार्ड्स म्हणजे नेमकं काय? खरं तर हे संगणकाला आपल्या गरजेनुसार बदलण्याचे बिल्डिंग ब्लॉक्स होते. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲड ऑन कार्ड्स कम्प्युटरला नवीन क्षमता द्यायचे. म्हणजे चांगल्या ग्राफिक्सपासून ते नवीन उपकरणं जोडण्याच्या पद्धतींपर्यंत सगळं काही शक्य होतं. विचार करा, 90च्या दशकात आणि 2000च्या सुरुवातीला PC अपग्रेड करण्याची आणि त्याला आपल्या आवडीनुसार बनवण्याची हीच गुरुकिल्ली होती. आता आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे येऊया. PCI हा होता विस्तारासाठीचा एक युनिव्हर्सल स्टँडर्ड आणि या एका गोष्टीने PC हार्डवेअरच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली. तर PCI म्हणजे पेरिफरल कंपोनेंट इंटरकनेक्ट. इंटेलने 1992 मध्ये याची ओळख करून दिली. हे कसं तंत्रज्ञान होतं ज्यामुळे हार्डवेअरला कॉम्प्युटरशी जोडणं खूप सोपं झालं. याने जुन्या, कमी कार्यक्षम पद्धतींना पूर्णपणे मागे टाकलं. आता हे पांढरे PCI स्लॉट्स बघा. हे म्हणजे असं समजा की मदरबोर्डवरच्या एका शहरातले मुख्य रस्ते होते. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिकसाठी एकदम सोपे. सगळं काही इथूनच जायचं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एकाच प्रकारच्या स्लॉटमध्ये तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं जोडू शकत होतात. ह्या PCI स्लॉटमध्ये काय काय लागायचं तर मॉडेम, नेटवर्क कार्ड, साऊंड कार्ड आणि अगदी व्हिडिओ कार्डसुद्धा. ह्यावरूनच याचं अष्टपैलुत्व आपल्या लक्षात येतं. म्हणजे ऑनलाईन जाण्यापासून ते उत्तम ऑडिओ ऐकण्यापर्यंत सर्व काही शक्य झालं होतं. ठीक आहे, आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. आपला तिसरा विभाग आहे ग्राफिक्ससाठीचा एक्सप्रेस लाईन AGP. झालं असं की 3D ग्राफिक्सची मागणी इतकी वाढली की एक नवीन आव्हान उभं राहिलं आणि त्याला सामोरं जाण्यासाठी एका नवीन खास उपायाची गरज होती. समस्या अगदी सरळ होती. त्या काळातले जे 3D गेम्स आणि ॲप्लिकेशन्स होते त्यांना प्रचंड वेगाची गरज होती आणि आपला PCI तो वेग देऊ शकत नव्हता. त्यामुळे ग्राफिक्सच्या जगात PCIमुळे एक प्रकारचा अडथळा, एक बॉटलनेक तयार झाला होता. आणि ह्या समस्येवरचा उपाय म्हणून 1997 मध्ये आला AGP म्हणजेच ॲक्सेलरेटेड ग्राफिक्स पोर्ट. हा एक अतिशय खास पोर्ट होता जो फक्त आणि फक्त व्हिडिओ कार्ड्स आणि 3D ॲक्सेलरेटर्ससाठीच डिझाईन केला गेला होता. AGP स्लॉट दिसायलाही अगदी वेगळा होता आणि तो इतर स्लॉट्सपासून थोडा बाजूला असायचा. हेच तर त्याच्या विशेष आणि हायस्पीड उद्देशाचं प्रतीक होतं. PCI स्लॉट्स जर शहरातले सामान्य रस्ते होते तर AGP हा फक्त आणि फक्त व्हिडिओ कार्डसाठी बनवलेला एक खास की सुपरफास्ट हायवे होता. आणि आता स्पीडबद्दल बोलूया. अहो, इथला फरक तर प्रचंड होता. विचार करा, PCIची कमाल स्पीड होती 133 MBPS आणि AGP त्याची तर सुरुवातच 266 MBPSने व्हायची. म्हणजे सरळ सरळ दुप्पट. AGP कमीत कमी दुप्पट वेगवान होता आणि त्याची पुढची व्हर्जन्स तर याहीपेक्षा कितीतरी पटीने वेगवान होती. हे बघा, हे आहे एक AGP व्हिडिओ कार्ड. यावर स्वतःची मेमरी आणि शक्तिशाली GPU असायचा. या सोनेरी रंगाच्या इंटरफेसमुळे ते AGP स्लॉटला जोडलं जायचं आणि यामुळे ते स्वतःचं एक छोटंसं ग्राफिक्स पॉवर हाऊस बनायचं. चला, आता आपला चौथा विभाग पाहूया, विशेष कार्ड्स आणि त्यांच्यामुळे मिळणाऱ्या नवीन क्षमता. ह्या कार्ड्समुळे आपला PC एक एव्हरीथिंग मशीन बनू शकत होता. उदाहरणार्थ इथे डावीकडे जे TV ट्यूनर कार्ड दिसत आहे ते तुमच्या PCला चक्क टेलिव्हिजन आणि DVR मध्ये बदलू शकत होतं. आणि उजवीकडचं स्कझी कार्ड ते हाय स्पीड प्रोफेशनल उपकरणं जोडण्यासाठी वापरलं जायचं. यावरून ॲड ऑन कार्ड्समुळे किती वेगवेगळ्या शक्यता निर्माण झाल्या होत्या हे आपल्या लक्षात येतं. आणि आत्ता येतोय आपला शेवटचा विभाग, युनिव्हर्सल कनेक्टर USB. आत्तापर्यंत आपण कम्प्युटरच्या आतल्या गोष्टींबद्दल बोलत होतो,
आता जरा बाहेरच्या जगात येऊया, जिथे USB ने एक मोठी क्रांती घडवून आणली. युनिव्हर्सल सिरियल बस किंवा सोप्या भाषेत USB 1995 मध्ये सादर झाला. त्याचा मुख्य उद्देश होता पीसीच्या मागे असलेल्या वेगवेगळ्या पोर्ट्सची गर्दी कमी करणं. विचार करा, एकाच प्रकारच्या कनेक्टरने तब्बल 127 उपकरणं जोडण्याची क्षमता यात होती. आणि USBच्या वेगाची प्रगती तर बघा. 2001 मध्ये जेव्हा USB 2.0 आलं तेव्हा तर कमालच झाली. त्याचा 480 MBPSचा वेग हा USB 1.Xच्या 12 MBPS वेगापेक्षा तब्बल 40 पट जास्त होता. यामुळे एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्हसारखी हायस्पीड उपकरणं वापरणं एकदम सोपं आणि व्यावहारिक झालं. तर या संपूर्ण प्रवासाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. 1992 मध्ये PCIने विस्ताराला एक मानक रूप दिलं. 1995 मध्ये USBने बाहेरून उपकरणं जोडण्याची प्रक्रिया सोपी केली. मग 1997 मध्ये AGPने 3D ग्राफिक्सला प्रचंड वेग दिला आणि 2001 मध्ये हायस्पीड USB 2.0ने डेटा ट्रान्सफरला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. खरं तर PCIच्या अष्टपैलुत्वापासून ते AGPच्या विशेष क्षमतेपर्यंत गरजेनुसार बदल करण्याच्या या युगानेच आजच्या शक्तिशाली आणि एकात्मिक तंत्रज्ञानाचा पाया रचला आहे. आज आपण जे PCI एक्सप्रेस स्लॉट्स वापरतो त्याचा उगम इथेच आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जसजसं तंत्रज्ञान कमीत कमी जागेत जास्तीत जास्त शक्ती सामावून घेत आहे, तसतसं संगणकाच्या विस्ताराचं भविष्य नेमकं काय असेल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?